भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या अंतरिम व्यापारी करारामुळे भारतीय निर्यातदारांसाठी तब्बल $30 ट्रिलियन जागतिक बाजारपेठ ही खुली होणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। या करारामुळे विशेषतः MSME, शेतकरी आणि मच्छीमारांना मोठा लाभ मिळणार आहे, तर देशातील लाखो महिला आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होणार आहेत। विशेष म्हणजे जेनेरिक औषधं आणि विमानांच्या सुट्या भागांवर शून्य आयात शुल्क आकारलं जाणार आहे, ज्यामुळे मेक इन इंडिया या मोहिमेला आता जागतिक स्तरावर बळ मिळणार आहे। भारत आणि अमेरिका व्यापार कराराचं आता फ्रेमवर्क जारी करण्यात आलंय। दोन्ही देशांकडून कराराबाबत संयुक्त निवेदनही जारी केलं गेलंय। अमेरिकेकडून टॅरिफ शुल्क हे 18% कमी केले जाणार आहे, तर व्यापार करारावर मार्चमध्ये स्वाक्षरी केली जाणार आहे। शेती आणि दुग्ध क्षेत्रांना संरक्षण मिळाल्याचा दावा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलाय। त्यांनी मका, गहू, तांदूळ, सोया, कुक्कुटपालन, दूध, चीज, इथेनॉल, तंबाखू, काही भाज्या आणि मांस उत्पादनं संरक्षित केली आहेत, असं सांगितलं। भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापारी कराराचं स्वागत करताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केंद्रातील मोदी सरकारचं तोंड भरून कौतुक केलं। ऑस्ट्रेलिया, UAE, ब्रिटन, नॉर्डिक देश, युरोपियन युनियन आणि आता अमेरिका या 6 प्रमुख अर्थव्यवस्थांशी केलेले करार म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक मुत्सद्देगिरीत भारतानं मारलेला षटकार आहे, असं त्रिवेदी यांनी यावेळी म्हटलंय। या करारांमुळे भारताची जागतिक बाजारपेठेतील पकड ही मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परदेशी स्पर्धा किंवा आयात शुल्कातील बदलांमुळे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकारनं घेतली आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या अंतरिम व्यापारी करारामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती होणार आहे। इलेक्ट्रॉनिक्स, बौद्धिक संपदा आणि तंत्रज्ञान उत्पादनांच्या व्यापारासाठी दोन्ही देश आता एकत्र काम करतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। या करारानुसार ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स आणि डेटा सेंटरशी संबंधित तंत्रज्ञानाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। डेटा सेंटर हे आगामी काळातील विकासाचं इंजिन ठरेल। सध्या $90 अब्ज गुंतवणुकीची घोषणा झाली आहे आणि येत्या काही महिन्यात हा आकडा $200 अब्ज पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। केंद्र सरकार लवकरच इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 लॉन्च करणार आहे आणि यामध्ये स्वदेशी चिप डिझाईन आणि स्टार्टअप्सना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। भारताला चिप डिझाईनचं जागतिक केंद्र बनवणं आणि देशातून क्वालकॉम सारख्या दिग्गज कंपन्या उभ्या करणं हे या मिशनचं मुख्य उद्दिष्ट आहे। सेमीकंडक्टर 2.0 मध्ये आम्ही केवळ उत्पादनावरच नाही तर चिप डिझाईन करणाऱ्या कंपन्या आणि डीप टेक स्टार्टअप्सवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत, असंही त्यांनी सांगितलंय। आणि याशिवाय 2 नॅनोमीटर सारख्या प्रगत आकाराच्या चिप्स भारतात तयार करण्याचं सरकारचं लक्ष असल्याचंही वैष्णव यांनी यावेळी सांगितलं। हार्ले डेव्हिडसन आता स्वस्त होणार आहे। भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापारी करारानुसार 800 ते 1600 सीसी आणि त्यावरील क्षमतेच्या अमेरिकन मोटरसायकलना आता भारतीय बाजारपेठेत झिरो ड्युटी प्रवेश मिळणार आहे। त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फायदा हा प्रसिद्ध अमेरिकन ब्रँड हार्ले डेव्हिडसनला होणार आहे। मार्चच्या मध्यापर्यंत या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे। सध्या 1600 सीसी पर्यंतच्या बाईक्सवर 40 ते 50% आयात शुल्क आकारलं जातं, मात्र नव्या करारानुसार हा कर पूर्णपणे रद्द केला जाणार आहे। त्यामुळे उच्च क्षमतेच्या गाड्यांचे शौकीन असणाऱ्या भारतीयांसाठी हा निर्णय खिशाला परवडणारा ठरणार आहे। चालू आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत UPI व्यवहारांनी 230 लाख कोटींचा विक्रमी टप्पा गाठलाय। त्यामुळे भारताची लोकप्रिय पेमेंट प्रणाली UPI आता अधिक शाश्वत करण्यासाठी आणि त्यातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक ठोस पावलं उचलणार आहे। फेब्रुवारीच्या पतधोरण जाहीर झाल्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली आहे। सध्या UPI व्यवहार ग्राहकांसाठी मोफत आहेत
आणि बँकांना त्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन भत्ता दिला जातो। सुमारे 50 कोटी वापरकर्त्यांच्या हिताचं रक्षण करत या डिजिटल पायाभूत सुविधेचा दर्जा सुधारण्यावर आता आरबीआयचा भर असणार आहे। आंध्र प्रदेशला संशोधनाच्या जागतिक नकाशावर नेण्यासाठी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी अमरावती क्वांटम व्हॅली या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे। या सोहळ्याला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांची उपस्थिती होती। या प्रकल्पाद्वारे आंध्र प्रदेशला क्वांटम रिसर्च, अत्याधुनिक उपक्रम आणि उद्योगांचं प्रमुख केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट आहे। क्वांटम हे केवळ एक तंत्रज्ञान नसून ते सर्व भविष्यातील तंत्रज्ञानांची जननी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचं महत्त्व अधोरेखित केलंय। या व्हॅलीमध्ये केवळ सेवांची निर्यात होणार नाही, तर क्वांटम डिझाईन्स आणि उत्पादनांची निर्मितीही याच भूमीत केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितलंय। पाकिस्तानला जाणारं सिंधू नदीचं पाणी थांबवून ते आता भारताच्या हितासाठी वापरलं जाईल, अशी मोठी घोषणा केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी केली आहे। या अतिरिक्त पाण्याचा लाभ हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांना मिळणार असून यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। जयपूर येथील भाजप मुख्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। यावेळी त्यांनी यमुना जल प्रकल्पावरही भाष्य केलंय। राजस्थानच्या शेखावटी भागाला यमुनेचं पाणी मिळावं यासाठी हरियाणा सरकारसोबत सहमती झाली असून 77,000 कोटी ते 1 लाख कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचं काम लवकरच सुरू होणार आहे, असंही त्यांनी सांगितलंय। भारतीय लष्करानं हवाई सुरक्षा आणि पाळत ठेवण्याची यंत्रणा आता अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। लष्करानं सुमारे 725 कोटी रुपये किमतीच्या 30 लो लेव्हल लाईट वेट रडार खरेदीच्या प्रस्तावासाठी विनंती केली आहे। हे रडार फास्ट ट्रॅक प्रोक्युअरमेंट अंतर्गत खरेदी केले जाणार आहे, जेणेकरून तातडीनं लष्कराच्या ताफ्यात त्यांचा समावेश करता येईल। हे रडार प्रामुख्यानं कमी उंचीवर उडणारी शत्रूची विमानं, हेलिकॉप्टर्स आणि विशेषतः ड्रोन शोधण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतील। दुर्गम आणि डोंगराळ भागातही ते सहज तैनात करता येणार आहेत। कर्नल सोफिया आणि भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वादात सापडलेले मध्य प्रदेशचे आदिवासी विकास मंत्री विजय शाह यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी पुन्हा एकदा माफी मागितली आहे। 9 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीच्या 2 दिवस आधी शाह यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत ते वादग्रस्त शब्द देशभक्तीच्या आवेशात अनावधानानं बाहेर पडले होते, असं स्पष्टीकरण दिलंय। माझा कोणत्याही महिला अधिकारी किंवा सैन्याचा अपमान करण्याचा हेतू नव्हता। या घटनेतून मी धडा घेतला असून भविष्यात भाषेवर नियंत्रण ठेवेल, असंही त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय। आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा आणि MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यातील वाद आता विकोपाला गेलाय। तेलंगणामधील एका रॅलीत बोलताना ओवैसी यांनी शर्मा यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे। तुम्ही 2 रुपयांचे भिकारी आहात, हवे असल्यास पैसे तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर करतो, अशा शब्दात ओवैसींनी शर्मा यांच्यावर हल्लाबोल केलाय। दरम्यान काही दिवसांपूर्वी हिमंत बिस्वा शर्मा यांनी जर मिया मुस्लिमांनी रिक्षासाठी 5 रुपये मागितले तर त्यांना 4 रुपयेच द्या, त्यांना त्रास झाला की ते स्वतःहून राज्य सोडतील, असं विधान केलं होतं आणि याच विधानाचा ओवैसींनी तीव्र समाचार घेतला। ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला दिल्लीच्या रोहिणी कोर्टानं मोठा धक्का दिलाय। 2011 मधील सागर धनखड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुशील कुमारचा नियमित जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावलाय। सुशील कुमारनं नियमित जामिनासाठी अर्ज केला होता, ज्यावर कोर्टानं आपला निर्णय जाहीर केलाय। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता त्याला दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिलाय। मे 2021 मध्ये दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या एका वादात कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सागर धनखड याची हत्या झाली होती आणि या हत्येचा कट रचल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे। दिल्लीतील जनकपुरी भागात दिल्ली जल मंडळाच्या हलगर्जीपणामुळे 25 वर्षीय कमल ध्यानी या तरुणाचा बळी गेलाय।
रस्त्याच्या मध्यभागी खोदलेल्या 20 फूट खोल खड्ड्यात मोटारसायकलसह पडल्यानं या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. घटनास्थळी कोणतेही बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर्स किंवा धोक्याची सूचना देणारे बोर्ड्स नव्हते. या प्रकरणी पोलिसांनी उपकंत्राटदार राजेश प्रजापती याला अटक केली असून संबंधित सर्व अभियंत्यांना निलंबित करण्यात आलंय. आणि धक्कादायक म्हणजे अपघाताची माहिती मिळूनही उपकंत्राटदारानं घटनास्थळी पाहणी करून कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे पोलिसांनी याला सदोष मनुष्यवध मानून गुन्हा दाखल केलाय. भारतीय विमान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी इंडिगो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला विस्तार करते आणि लवकरच नवी दिल्ली ते शांघाय दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. भारत आणि चीनमधील राजनैतिक तणावानंतर सुमारे 5 वर्षांच्या खंडानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येते. चीनच्या ग्लोबल टाइम्सनुसार आवश्यक नियामक मंजुरी मिळाल्यास मार्च अखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला ही उड्डाणं सुरू होण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरू झाल्यास दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना जोडणारा हा तिसरा थेट हवाई मार्ग ठरणार आहे. टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया या कंपनीनं दिल्ली विमानतळावर आपलं नवीन आणि भव्य महाराजा लाऊंज सुरू केलंय. 16,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या लाऊंजमध्ये बिझनेस आणि फर्स्ट क्लासच्या 300 प्रवाशांची आसन क्षमता आहे. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांच्या हस्ते गुरुवारी या लाऊंजचं उद्घाटन करण्यात आलंय. 2026 हे वर्ष एअर इंडियासाठी महत्त्वाचे बदल घडवणारे ठरेल आणि वर्षअखेरपर्यंत आमच्या ताफ्यातील निम्म्याहून अधिक मोठ्या विमानांचं नूतनीकरण पूर्ण होईल, असं मुख्य कार्यकारी अधिकारी विल्सन यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकारी नेतृत्वातील राईड हेलिंग प्लॅटफॉर्म या भारतातील पहिल्या भारत टॅक्सीचं उद्घाटन केलंय. ही सेवा सुरुवातीला दिल्ली NCR आणि गुजरातमध्ये सुरू करण्यात आली आहे. 2 वर्षात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिचा विस्तार करण्यात येणार आहे, असं शहा यांनी यावेळी सांगितलंय. यातील नफ्याचं वितरण भारत टॅक्सीशी संबंधित चालकांमध्ये केले जाणार आहे. ग्राहक या प्लॅटफॉर्मद्वारे कार, 3 चाकी आणि दुचाकी वाहनं बुक करू शकतात. 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या पाठिंब्यानं या प्लॅटफॉर्मची 2 डिसेंबर 2025 रोजी प्रायोगिक सुरुवात झाली आहे. सीमा रस्ते संघटनेनं पिथौरागडमधील व्यास खोऱ्यात गोठवणाऱ्या थंडीत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मुसळधार बर्फवृष्टीमुळे बंद पडलेला 36 किलोमीटरचा आदि कैलास मार्ग आता कुटीपर्यंत वाहनांसाठी खुला करण्यात आलाय. ही मोहीम प्रचंड आव्हानात्मक होती आणि उणे 15 अंश सेल्सिअस तापमान आणि तब्बल 5 फुटांपर्यंत साचलेल्या बर्फाचा सामना करत BROच्या जवानांनी हे यश मिळवलंय. उर्वरित 16 किलोमीटर अंतरावरील बर्फ हटवण्याचं काम आता सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील आयात शुल्कात 50% 18% कपात केल्यामुळे सहारनपूरच्या प्रसिद्ध लाकडी हस्तकला उद्योगात आनंदाचं वातावरण आहे. या निर्णयामुळे गेल्या काही काळापासून मंदीचा सामना करणाऱ्या जागतिक कीर्तीच्या उद्योगाला मोठी उभारी मिळणार आहे. शुल्क कमी झाल्यामुळे अमेरिकेकडून पुन्हा एकदा ऑर्डर्स मिळण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे केवळ स्थानिक कारागिरांच्या नोकऱ्या सुरक्षित होणार नाहीत, तर जागतिक हस्तकला बाजारपेठेत भारताचंही स्थान मजबूत होणार आहे, असं मत व्यापारी आणि निर्यातदारांनी यावेळी व्यक्त केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये आगमन झालंय. विमानतळावर आणि त्यानंतर आयोजित स्वागतम मोदीजी या कार्यक्रमात भारतीय समुदायानं त्यांचं अत्यंत उत्साहात स्वागत केलं आणि मोदींच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. 2026 मधील पंतप्रधानांचा हा पहिलाच परदेशी दौरा आहे आणि मलेशियातील सुमारे 15,000 भारतीयांनी यावेळी या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. मलेशियातील हे प्रेम आणि सन्मान भारत कधीही विसरणार नाही आणि तुम्ही दोन्ही देशांना जोडणारे एक जिवंत पूल आहात, असे यावेळी भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. आणि विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मलेशियामध्ये लवकरच UPI सेवा लॉन्च करण्याची महत्त्वाची घोषणाही केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ऐतिहासिक अंतरिम व्यापार करारानंतर अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयानं
भारताचा एक नकाशा जारी केलाय. या नकाशामध्ये पाक व्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन या दोन्ही भागांना भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखवण्यात आलाय. अमेरिकेने यापूर्वीच्या नकाशांमध्ये हे भाग वादग्रस्त रेषांनी दाखवले होते. मात्र ताज्या नकाशामध्ये कोणतीही सीमांकन रेषा न ठेवता हा संपूर्ण प्रदेश भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आलाय. तज्ञांच्या मते हे केवळ भौगोलिक चित्रण नसून पाकिस्तान आणि चीनला दिलेला एक मोठा राजकीय संदेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांच्या प्रशासनामुळे गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य युद्ध टळल्याचा दावा केलाय. हा दावा भारत सरकारनं सातत्यानं फेटाळून लावलाय. नॅशनल प्रेयर ब्रेकफास्ट कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी एका वर्षात 8 युद्ध संपवली असा दावा केलाय. ट्रम्प यांनी बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नीचा माकड असा उल्लेख केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या एका वांशिक आणि वादग्रस्त व्हिडिओमुळे जगभरातून संताप व्यक्त होतोय. या व्हिडिओमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचे चेहरे हे माकडांच्या शरीरावर दाखवण्यात आले. हा व्हिडिओ 2020च्या अध्यक्षीय निवडणुकीतील कथित घोटाळ्याचा दावा करण्यासाठी शेअर करण्यात आला होता आणि व्हिडिओच्या शेवटी द लायन्स स्लीप्स टुनाइट हे गाणं वाजत असताना ओबामा दाम्पत्याची ही विटंबना पाहायला मिळते. बांगलादेशात येत्या 12 फेब्रुवारीला संसदीय निवडणुकीत देशाला शेख हसीना आणि खालिदा जिया यांच्या पलीकडे एक नवीन पंतप्रधान मिळणार आहे. हसीना यांच्या आवामी लीगवर बंदी असल्यानं ही निवडणूक दक्षिण आशियातील सत्ता संतुलन बदलणारी ठरेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. गेल्या काही महिन्यात भारतासोबतचे संबंध ताणले गेले असेल आणि हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यामुळे तणाव अधिक वाढलाय. तर दुसरीकडे पाकिस्तानसोबत थेट व्यापार आणि विमानसेवा सुरू झाल्यानं नव्या मैत्रीची नांदी दिसते. या निवडणुकीचा निकाल केवळ बांगलादेशचं भवितव्यच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील मुत्सद्देगिरीची दिशा ठरवणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेलं रशिया आणि युक्रेन युद्ध आता संपवण्यासाठी अमेरिकेनं जून महिन्याची मुदत निश्चित केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी ही खळबळजनक माहिती दिली आहे. जर जूनपर्यंत दोन्ही देशात समझोता झाला नाही तर ट्रम्प प्रशासन कठोर पावलं उचलण्याची शक्यता आहे. या शांतता प्रक्रियेसाठी पुढील आठवड्यात अमेरिकेतील मायामी इथं त्रिपक्षीय चर्चेची पुढची फेरी होणार आहे. रशियानं अमेरिकेसमोर $12 ट्रिलियन आर्थिक पॅकेज प्रस्तावित केलंय. मात्र डॉनबास प्रांतातून माघार घेण्याच्या रशियाच्या अटीला युक्रेननं मात्र स्पष्ट नकार दिलाय. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील शिया मशिदीवर काल आत्मघाती हल्ला झालाय. या हल्ल्यानंतर पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. पेशावरमधून एका महिलेसह 3 अटक करण्यात आली आहे. आत्मघाती हल्लेखोराचं नाव यासिर असल्याचं समोर आलं असून तो पेशावरचा रहिवासी होता. त्यानं अफगाणिस्तानमध्ये सुमारे 5 महिने शस्त्र चालवण्याचं आणि आत्मघाती हल्ल्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या एका अफगाण नागरिकालाही अटक केली आहे, जो आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. जपानच्या राजकारणात सध्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांची चर्चा सुरू आहे. रविवारी होणाऱ्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील लिबरल डेमोक्रेटिक पार्टी मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हेवी मेटल संगीताची आवड, मोटरसायकल चालवणं आणि उत्तम ड्रम वादक ही त्यांची प्रतिमा जपानी मतदारांना आकर्षित करते. दिवंगत पंतप्रधान शिंझो आबे यांच्या शिष्या मानल्या जाणाऱ्या ताकाइची अत्यंत पुराणमतवादी विचाराचे आहे. या निवडणुकीतील विजयामुळे जपानमध्ये अधिक राष्ट्रवादी आणि पुराणमतवादी धोरणांना वेग मिळण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते. अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये एका भीषण रस्ते अपघातात 3 मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झाल्याचं समोर आलंय. एका वृद्ध महिला चालकाचं आपल्या कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट किराणा दुकानात शिरल्यानं ही दुर्घटना घडली आहे. भरधाव वेगातील कार दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराला तोडून आतमध्ये शिरली आहे. या धडकेत स्टोअरमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना
आणि कर्मचाऱ्यांना मोठी दुखापत झाली आहे। जखमींना त्यानंतर तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर इमिग्रेशन धोरणाचा स्थलांतरित भारतीयांना मोठा फटका बसलाय। अमेरिकन गृह सुरक्षा विभागानं घातक गुन्हेगारांची यादी आता जाहीर केली आहे। यात तब्बल 89 भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश असल्याचं समोर आलंय। या कारवाईमुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायात मोठी खळबळ उडाली आहे। यादीत हत्या, लैंगिक अत्याचार आणि अंमली पदार्थांची तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी असलेल्यांचा समावेश आहे। अमेरिकेनं प्रसिद्ध केलेल्या वेबसाईटवर गुन्हेगारांचं नाव, फोटो आणि बाकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञान विश्वात स्टारलिंक स्मार्टफोन येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। मात्र आता स्वतः एलॉन मस्क यांनी या विषयावर स्पष्टीकरण देऊन सर्व अफवांना पूर्ण विराम दिलाय। स्टारलिंकचा सध्याचा पूर्ण फोकस केवळ सॅटेलाइट इंटरनेट सेवांवर आहे आणि कंपनीकडे सध्या स्मार्टफोन हार्डवेअर बनवण्याचा कोणताही ऍक्टिव्ह प्रोजेक्ट नाही, असं मस्क यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान स्टारलिंक स्वतःचा फोन बनवत नसली तरी कंपनीनं आपली डायरेक्ट टू डिव्हाइस सेवा ही सुरू करण्यासाठी अमेरिकेतील T-Mobile यासारख्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे।